ओके, हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आज मी सगळ्या मुलींसाठी ज्या रोज कॉलेजला किंवा वर्किंगसाठी ऑफिससाठी बाहेर पडतात, कॅज्युअली कुठेही बाहेर जातात, तर त्यांनी नो मेकअप लुक कसा करायचा, तर तो आज मी तुम्हाला दाखवणार आहे. सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सगळ्यात आधी आपण टोनर यूज करायचा. सगळ्यात आधी फेस पूर्ण क्लीन करायचा, पूर्ण धुवायचा. त्यानंतर मी हा रोज वॉटरचं जे बेसिक टोनर आहे, रोज वॉटर आहे, जे टोनर म्हणून आपण यूज करू शकतो, तर ते पूर्ण वापरून घ्यायचं. सो जेव्हा आपण रोज वॉटर वापरतो तेव्हा पोर्स पूर्ण लॉक होतात, ठीक आहे. सो बाहेरची जे डस्ट वगैरे ते पोर्समध्ये जात नाही, आपले पूर्ण पोर्स लॉक होऊन जातात. सो ॲज अ टोनर म्हणून रोज वॉटर काम करतं. त्यानंतर मी पर्सनली वापरते हे Dot&Keyचं फेस सिरम आहे, जे 10% नायसिनामाइड आहे याच्यामध्ये, आणि ब्राईटनिंगसाठी खूप यूजफुल आहे आणि खरंच याचा उपयोग होतो. तुम्ही महिनाभर यूज करून पहा तर तुम्हाला सो त्यानंतर आपण मॉइश्चरायझर यूज करतो. सो मी हे सनस्क्रीन प्लस मॉइश्चरायझर आहे, Dot&Keyचं ब्लूबेरीचं हायड्रेटेड सनस्क्रीन आहे. याच्यामध्ये हॅल्युरोनिक ॲसिड आहे, त्यामुळे ते खूप हायड्रेशन देतं. तुम्ही सकाळी जर हे लावून नुसतं मॉइश्चरायझर लावून, म्हणजे हे सनस्क्रीन लावून बाहेर पडला, तर हे मॅट असल्यामुळे ते ग्लोसुद्धा देतं, ठीक आहे. सो हे दिवसभर राहतं फेसवर. मी टिंटेड सनस्क्रीनसुद्धा वापरते जेव्हा बाहेर जायचं असेल तेव्हा. थोडासा मला ग्लो हवा असेल, आपल्याला थोडंसं फाउंडेशनसारखं कव्हरेज हवं असतं, तर मग हे जे आहे Dot&Keyचं टिंटेड सनस्क्रीन आहे. यातमध्ये माझी 03 सँडची माझी शेड आहे. याच्यामध्ये 3 शेड आहेत, तर तुम्ही तुमच्या स्किन टोनप्रमाणे शेड घेऊ शकता. तुम्ही बीच घेऊ शकता, आयवोरी घेऊ शकता. सो मी ही सँड घेतली आहे कारण माझा मीडियम स्किन टोन आहे. ओके, सो हे अप्लाय करायचं सगळ्यात आधी. ही तुम्ही कॉस्मेटिक जेव्हा यूज कराल, तुम्ही मॉइश्चरायझर असेल, टोनर असेल, तुमचं सनस्क्रीन असेल, तुमची कुठलीही क्रीम असेल, तर ती तुमच्या मानेलासुद्धा लावायची. कारण तुमच्या जो चेहऱ्यावरचा टोन आहे तो जर उजळा झाला आणि तुमचं मान तुमची जर नाही नीट दिसली, तर ते छान नाही दिसत. सो एकदम लिटल बिट, कारण तुम्ही थोडंसं असं क्यूट दिसावं, त्यासाठी थोडंसं आपण हाच ब्लशर एक ॲज अ आय शॅडो पण वापरणार आहोत. सो त्यानंतर नेहमी, आता माझे खूप आयब्रो तुम्ही बघू शकता, माझे अगदीच विरळ आयब्रो आहेत, त्यामुळे मला नेहमी आयब्रो करावंच लागतं आणि केले पाहिजेत. त्यामुळे आपले आयब्रो छान दिसतात. मोस्टली तुम्ही बघू शकता आपल्याला आपले आयब्रो ना सेम हवे असतात. सो आपले आयब्रो कधीच सेम नसतात, कधीच म्हणजे कधीच. नेहमी आपला एक आयब्रो छोटा आणि एक आयब्रो मोठाच असतो. सो तरीही मी ट्राय केलं आहे. ऊन खिडकीतून खूप येतं, त्यामुळे ठीक आहे, माझा चेहरा चमकतो आहे. सो आय एम ग्लोईंग. आयब्रो डिफायनरसुद्धा नॉर्मल आहे, जो ग्लॅम 21चा आहे, मी तो यूज करते. सांगायचं राहिलं होतं. आणि मस्कारा आता आपण लावूया. आयलायनर नेहमी कुठलंही नाही घ्यायचं. ॲक्च्युली आयलायनर तुम्ही जेवढं चांगल्या ब्रँडचं घ्याल, जेवढं चांगलं असेल, नॉर्मलच म्हणजे कमीच पैशात पण एकदम चांगलं असेल ते घ्या. कारण जेवढं ते टिकणारं असेल, तर ते असं जात नाही कुठे आणि बरोबर स्टिच होतं, म्हणजे एकदम छान लागतं. सो मी हे इनसाईडचं वॉटरप्रूफ आयलायनर आहे, जे मी यूज करते. सो त्याच्यामुळे हे एकदम छान शाईनवालं येतं आणि एकदम नीट बसतं ते. सो बघू शकता, उठून दिसत आहेत माझे डोळे. हाऊ क्यूट. सो बघू शकता तुम्ही. तुम्हाला जर आयलायनर स्किप करायचं असेल तर तुम्ही स्किप पण करू शकता किंवा तुम्ही लावू शकता. कारण त्याआधी हे स्विस ब्युटीचं जे लिप लायनर आहे, लिप लायनर ते लावून दाखवेन. सो बरोबर तुम्ही तुमच्या ओठाला शेप द्यायचा आहे. बेसिकली खूप चांगल्या ब्रँडचे सुद्धा माझ्याकडे लिपस्टिक आहेत. इनसाईडची लिपस्टिक आहे माझ्याकडे, ही जी मी
जेव्हा पार्टी वेअर असेल, कुठेतरी खूप झकामका लुक करायचं असेल, तर तुम्ही ही शेड वापरू शकता. ही शेड आहे इनसाईटची आहे. इनसाईटचे खरंच खूप मला काही PR वगैरे भेटलं नाही आहे, पण मी इनसाईटचे जेन्युइनली प्रोडक्ट्स वापरले. सो इनसाईटचे खूप छान प्रोडक्ट्स आहेत. ही मी खूप वर्षांपासून ही शेड वापरते आहे आणि ही माझी आता दुसरी लिपस्टिक आहे मी परत घेतलेली. सो ही आहे 1919 ब्लड लस्ट शेड आहे. सो जर तुम्हाला ही हवी असेल तर तुम्ही घेऊ शकता. मी तुम्हाला माझे शेड सांगून ठेवते. थोडीशी न्यूड आणि तरी पण डार्क अशी आहे, जी मीडियम स्किन टोनला जाते. ॲक्च्युली ऑल स्किन टाईपला सुद्धा ही जाऊ शकते. सो प्लीज तुम्ही यूज करून पहा. सो आपण बेसिकली हीच वापरूया. डार्क आवडत नाही तर मी अशी टिश्यू पेपर घेते आणि थोडंसं लाईट करते. सो लिपस्टिक लागलेली तुम्ही बघू शकता. सो त्यानंतर मी जनरली आपण मेकअपसाठी कॉम्पॅक्ट पावडर वगैरे वापरू शकतो. कॉम्पॅक्ट पावडर म्हणजे मी सांगेन तुम्हाला, ओके, कॉम्पॅक्ट पावडर म्हणजे मी तुम्हाला सांगेन की फाईन पावडर असते त्याच्यामध्ये, ती आपल्या स्किन टोननुसार असते. आपण ट्रान्सलुसंट पावडरसुद्धा मेकअपमध्ये यूज करतो. सो आपण न मेकअप लुक करतो, एकदम कॅज्युअलसाठी करतो. तर रोजच्यासाठी नाही आवडत कुणाला कॉम्पॅक्ट पावडर, तर मी त्यांना सजेस्ट करेन की तुम्ही हिमालयाची बेबी पावडर यूज करा, जी जेंटल आहे. कारण ही आपण बेबीसाठी यूज करतो आणि याचे जे पार्टिकल्स असतात ते खूप फाईन असतात. त्याने स्किनला काही त्रास होत नाही आणि याचा काही साईड इफेक्ट नाही. तरीही खूप छान सेट होतो मेकअप. सो मी तुम्हाला दाखवू शकते. नेहमी तुम्ही एकदम बेसिक मेकअप केला तरी तुम्ही ट्रान्सलुसंट पावडर किंवा मग अशी बेबी पावडर यूज करा, ज्याने मेकअप पूर्ण आपला सेट होऊन जातो, लॉक होऊन जातो आणि छान ग्लो येतो. आणि जेव्हा तुम्ही पावडर लावता त्यानंतर थोडंसं तुम्हाला व्हाईटिश वाटतं, पण नेहमी तुम्ही जेव्हा बेसिक जरी मेकअप करत असाल तरी ना तो मेकअप नेहमी ऑक्सिडाईज होतो. त्यामुळे तुम्ही थोडंसं करत जावा. सो तो ग्लो नंतर टिकतो. आणि तो ग्लो टिकण्यासाठी मी मेकअप सेटिंग स्प्रे वापरते. तर हा फेसिस कॅनडाचा तुम्ही बघू शकता मेकअप सेटिंग स्प्रे आहे, जो मी यूज करते. ओके, आणि थोडा वेळ सेट होऊ द्यायचा हा मेकअप. टडा! सो तुम्हाला हा नो मेकअप लुक जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज अजून हवे असतील तर मेकअपचे, ब्युटीचे, स्किन केअरचे, तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. मग मी नेक्स्ट टाईम तसे व्हिडिओज वगैरे घेऊन येईन. ओके, खूप छान वाटलं मला बोलून तुमच्याशी आणि माझा खूप छान नो मेकअप लुक शेअर करून. ओके, बाय.